कारण गेले कित्येक दिवस ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या कबरीचं राजकारण हे सत्ताधारी पक्षाकडून केलं जातं, म्हणजे औरंगजेब हा क्रूर कर्मा होता, औरंगजेब हा अतिशय क्रूर अशा प्रकारचा प्रशासक आणि राजा होता, अतिशय निर्दयी होता, तो याचा निर्दयपणाचा हा जो काही एकंदरीत इतिहास आहे तो त्याच्या वडिलांपासून भावांपासून तो छत्रपती संभाजी महाराजांपर्यंतचा आणि त्यानंतरचा हा इतिहास पुढे येतो. परंतु त्याची याच महाराष्ट्रामध्ये कबर बांधली गेली. आता ती कबर बांधून जवळजवळ 400 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि 400 वर्षानंतर नवीन पिढीला त्या औरंगजेबाची कबर म्हणजे काय आणि कबर कुठे आहे ते माहीत सुद्धा नाही. परंतु सातत्यानं या महाराष्ट्रातल्या पूर्वीच्या मोगल राजांच्या कबरींबद्दल सातत्यानं विषय काढून त्यांचा उदो करून त्या कबरींचं एक प्रकारचं उदात्तीकरण करण्याचं काम हे सत्ताधारी पक्षाकडून होतंय असं म्हणावं लागेल. आणि कुठे ना कुठेतरी अशा प्रकारचे विषय उकरून काढून त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करणं, दोन समाजामध्ये दंगली भडकवण्याचं काम हे सरकारी पक्षाकडून होतंय असं म्हटलं तर वावगं